मित्र कसा पाहिजे. माझा एक व्हिडिओ इंस्टाग्रामला व्हायरल झाला की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की रे मित्रा. तू सरळ मार्गाने चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना, कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. मित्र तसा करा, तसा करा मित्र. आताची मैत्री काय राहिली, माझ्या बड्डेला तू ही पार्टी, तू ह्या बड्डेला मग ही पार्टी. पण असे भंगार छापले येतात का नाही. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस. एकानं तर लिहिलं लाखो दिलो की धडकन, आणि गावची लोकसंख्या 1000. अरे लाखो दिला आले कुठून. मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय. आणि त्याला पुरी नव्हती म्हणते हे दलिंदर मेलं काय ते काय. जरा लिमिटमध्ये मैत्री कशी असावी. एखादा मित्र डिप्रेशनमध्ये असेल ना, तर त्याला बाहेर काढणारी मैत्री असावी. शिवाकाशीत गेले पुन्हा वापस नाही आले साहेब. का मेले लोक, कशामुळे मेले लोक, काय समर्पण होतं. संपला इतिहास, माझ्याकडे वेळ नाही, संपली माझी वेळ. शिवरायांच्या सैनिकामध्ये, आणि शिवरायांसाठी फक्त सैनिक मेले हा इतिहास नाही. हा सैनिकांनी लढणं इतिहास नाही, ड्युटीवर असणाऱ्या सैनिकांना लढणं याच्यामध्ये काही नवल नाही. सर्वसामान्य माणसं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मेले, तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं. साधी गोष्ट नाही. आणि या जगातलं पहिलं सैनिक आहे आई, हे आई या जगातलं पहिलं सैनिक आहे. अक्षय तृतीयाला पूजा करून हातात तलवारी घेऊन हे निघायचे, आणि पुन्हा लगेच पेरणीच्या वेळेला हातातल्या तलवारी ठेवायचे, आणि गळ्यामध्ये हातामध्ये लगेच नांगर घेऊन फिरायचे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात नांगर घेऊन लढणारी पहिली फौज छत्रपती शिवाजी राजाची फौज आहे. शेतकऱ्यांचा राजा उगं म्हणले का. शेतकऱ्यांचा राजा उगं म्हणले. शिवरायांच्या इतिहासात सांगितलं जातं मिरचीच्या देठालाही हात लावू नका. बरोबर आहे. हे पुढचं आहे साहेब. माझ्याकडे काही आज्ञापत्र आहेत शिवाजी महाराजांचे, आणि त्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी पहिली नोंद दिली. झालं बरं का. आपल्याकडे वेळ आहे ना सर. नाही मला सांगा गड्या, माझं काही नुकसान नाही, मी आताही थांबलो तर तेवढंच देणार आहेत. पण झालं संपलं. मिरचीचं देठ नंतर झालं. शेतकरीत ना आपण आधी रोप लावावं लागतं, रोप वाढावं लागतं, मग त्याला फुले यावे लागतात, मग त्याला मिरची यावी लागते, आणि मिरचीचं देठ वाढावं लागतं. नंतर डायलॉग आला मिरचीच्या देठाला हात लावू नका. पण फक्त एवढा इतिहास नाही. आज्ञापत्रकामध्ये महाराजांचा पहिला संदेश आहे सैनिकांना. काय माहिती का, उभ्या पिकातून घोडे घालू नये. कारण पीक उभं असतं आणि त्याच्यातून घोडे गेले ना, पीक आडवं होतं, आणि पीक आडवं झालं ना, शेतकरी कधीच उभा राहू शकत नाही. हा विचार करणारा राजा शिवाजी राजा आहे. म्हणून शेतकरी मेले. शेतकऱ्यांनी सुद्धा समर्पण दिलं. गोविंद पानसरेंनी एक पुस्तक लिहिलं शिवाजी कोण होता, आणि त्याच्यात एक घटनाक्रम मांडला. संध्याकाळची वेळ आहे, त्याला संपलं. संध्याकाळची वेळ आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला थोडासा उजेड आहे, थोडासा अंधार आहे. त्याला आपल्याकडे म्हणतात झापड पडली. काय पडली, झापड पडली. झापडपडीची वेळ आहे, आणि 5-6 घोडेवाले घोड्यावर बसून गावाच्या दिशेने येत आहेत. आणि हे एक शेताच्या बांधावर गवत कापणारं तरुण पोरग बघतंय. त्या तरुण पोराच्या लक्षात येईल तर काल परवा गावात दौंडी आलती. दौंडी असते ना गावात. काल परवा गावामध्ये दौंडी आलती, आणि दौंडीमध्ये असं लिहिलं होतं, दौंडीमध्ये अशी घोषणा होती, ऐका हो ऐका, दुश्मन आता फार 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 हुशार झालाय. दुश्मन आता सोंग घेऊन गावात शिरतोय, पाहुण्याचे नावं सांगून गावात शिरतोय. गावात एखादा नवीन पाहुणा आला, गावात एखादा नवीन माणूस आला तर त्याची विचारपूस करा. त्याला ओळखीचा नसेल तर गावात येऊ देऊ नका. आणि ती घोषणा त्याला आठवली, आणि त्यानं म्हणला हे घोडेवाले कोणीच बघितलं पाहिजे. बांधावरचा तो पोरगा हातामध्ये इळा घेऊन घोड्यावाल्यांना थांबवतो. त्याला हटकणं म्हणतात आमच्याकडे. इकडे काय म्हणतात, जाणाऱ्या माणसा हटकीनं म्हणतात. हटकीनं आई हटकीनच म्हणतात का. किंवा एखाद्या जर कोणी बाजार निघाला आणि त्याला जर पोरगं म्हणलं काय हटकणं लावलं सर महाग, हटकीत जाऊ नको म्हणतात का नाही. म्हणजे हटकीलं की काम होत, असं आपला समज आहे ना. आता आपल्याकडे बी लोक हटकीत आहेत, पण हलकट हटकीत आहेत. हो, गावात पाहुणे आले, पाहुण्याने पोरगं बिरगं बघितलं, पाहुणे गेले. हे निफाडला गेलेलं होतं, हे गावात आलं, ह्याच्या लक्षात आलं पलीकडल्या गलीत पाहुणे आले ते. आणि त्याला बायकोनं सांगितलं त्याला पाहुणे आले ते. म्हणजे कुठले होते, त्यानं व्हॉट्सअपच्या मोबाईलमधून नंबर काढला, व्हॉट्सअपच्या ग्रुप. पाहुण्याला फोन आला, हॅलो आलता म्हणा गावात. पाहुणा म्हणलं हो आलता. मी नव्हतो, जरा मी निफाडला गेलो, जरा काम होतं, नाही तर आपली भेट झाली असती. ते मला आता काय, आता भेटी गाठी होतच नाही. पण कसं काय आलते, काय नाही सहज आलतं. तसं नाही, कसं काय आलते सांगा ना, आता आपण जवळचेच पाहुणे. ते मला नाही आलतो सहज. नाही तसं कसं सांगा ना कसं काय आलते. मग त्यानं सांगितलं काय नाही, ते तुमच्या पलीकडल्या गल्लीतला तो ह्यांचा मुलगा नाही का, आणि त्यांच्यासाठी आमच्या पुतणीचं स्थळ घेऊन आलते. असं आहे वय. बरोबर, चांगले आहेत बरं का माणसं. इथून सुरू होते त्याचं. माणसं चांगले आहेत बरं का. आता तुमची पोरगी काय ना आमची पोरगी काय, पाहुणे आता कोणाही पुरीचं चांगलंच व्हावं वाटतंय. पोरगं चांगलं बरं का, पण त्याच्या नोकरीचं काय खरं नाही बरं का. इथून सुरू झाले हलकं.
नाही हो, आम्ही ऑर्डर बघितली, काढली ऑर्डर, आता सुरू होईल पगार. बरं 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 बरं, शेत आहे, जमीन आहे चांगली, बरोबर बरोबर, जमीन मी दाखवली का, बरं बरं. हा, ते वांदे सांगितलं का, अरे वांद म्हणजे वांद्यातली जमीन, एवढं बोलणार बा ते. शेवटी कसं आहे हो का, तुमची पूर्वी काय आमची पूर्वी काय, कोणी पुरीचं चांगलं छोडते देणारे तुम्ही, करणार आहे ते आम्हाला काय, पण पुन्हा म्हणून नाही की पाहुण्यानं सांगितलं नाही म्हणून सांगले. अरे दलिंद्रा, तुला कोण सांग म्हणलं, तुला कोण बोल म्हणलं, पण अशी हटकिणारे लई आहे. ते शेतकऱ्याचं पोरगा बांधावर उभा राहतंय, म्हणतंय घोड्यावाले थांबा, कुठं निघाले, कुठं जायचंय, कोणाकडे काम आहे. घोड्यावरला एक जण म्हणतोय, गड्या तू विचारणारा कोण, कोण म्हणजे मी या गावचा रक्षक आहे. गावचा रक्षक, आणि कधीपासून हे पद भरलं, काल परवाच भरलं, कुणी भरलं, शिवाजी राजानं भरलं, तू विचारणारा कोण. नाही नाही नाही, मी या गावचा तरुण आहे, मला सांगितल्याशिवाय गावात जायचं नाही. घोड्यावरचा म्हणतो, अरे पण तो विचारतो कशाला, तो म्हणतो नाही तुम्हाला मी जाऊ देणार नाही, कारण मला माझ्या राजानं आज्ञा दिली आहे. घोड्यावाला हसायला लागला. घोड्यावाला म्हणला, ए कोण्या राजानं, शिवाजी राजानं. तुला, हो स्वतः, हो कधी, काल परवाच, कुठं, गडावर, तू गेलतास, हो बघितलंस का राजाला, हो कसा दिसतो राजा. पोरग राजाचं वर्णन करायला लागलो, आणि वर्णन ऐकता ऐकता घोड्यावरले हसायला लागले. आणि हसणाऱ्या लोकांना तो घोड्यावाला बांधावरचा पोरगा म्हणतो, ए खबरदार, माझ्या राजाच्या नावानं हसायचं नाही. घोड्यावरचा एक जण खाली उतरायला लागतो, तो पोरगा म्हणतो, खबरदार जर पुढे आले ना तर तुमच्या चिंदड्या उडवील. आणि घोड्यावरचा दुसरा म्हणतो, ए गड्या, अरे ऐकून घे की, ज्या राजाचं नाव सांगतोस आणि ज्या राजाचं वर्णन करतोस ना, तो दस्तूर खुद्द शिवाजी राजा तुझ्या समोर उभा आहे, जा राजाला मुर्जा कर. तो पोरगा जातो, राजाला मुजरा करतो. सांगण्याचं कारण फक्त एकच आहे, ज्या पोरानं शिवाजी राजाला बघितलं नाही, ज्या शेतकऱ्याच्या पोरानं शिवाजी राजा दिसतो कसा, ज्या शेतकऱ्याच्या पोराला शिवाजी राजा बोलतो कसा, ज्या शेतकऱ्याच्या पोराला शिवाजी राजाची नेमकी छबी कशी आहे हे माहीत नसताना सुद्धा ते पोरग फक्त दौंडीवरनं स्वराज्यासाठी मरायला तयार होतं ना, तेव्हा स्वराज्य उभं राहतं साहेब. स्वराज्य उभं राहत नाही. त्या तमाम स्वराज्याच्या रक्षकांना, त्या तमाम स्वराज्याच्या मावळ्यांना मी काळजातून त्रिवार अभिवादन करतो. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणं, शिवचरित्रातला हा भाग घ्या. आणि शेवटची एक विनंती करतो, आपल्या मायबापाला इज्जत देण्याचा संकल्प आज शिवजयंतीच्या निमित्तानं करा. त्याच पोराला शिवाजी महाराजांचा मावळा म्हणायचा हक्क आहे, जो पोरगा आपल्या बापाच्या इच्छेसाठी, आईच्या स्वप्नासाठी फिरतो. दादा माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला, आमचा दादा तामसवाडीला माझ्या कीर्तनाच्या साथीला होता. मी परवा आमच्या, आपलं कोणतं गाव आहे दादा, नाही नाही तुमचं आहे रे, खांडगाव, हां तिथं आलो होतो मी व्याख्यानाला. महाराष्ट्रभर फिरतोय सर. झी टॉकीजला माझे आतापर्यंत 34 एपिसोड झाले. मी वाटत नाही महाराज, पण हाय. लोकाला महाराज म्हणलं की 3 गोष्टी फिट आहेत. महाराज म्हणलं की त्याची भली मोठी गाडी, बक्क्या बॉडी, लांबलचक दाढी. आपली गाडी पलीकडे उभी, बॉडी तुमच्या समोर आहे, दाढी आता वाढवायला लागलोय, कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. हा, आपला बाप मला हो म्हणला म्हणून मी या क्षेत्रात आलोय दादा. मी माझ्या बापाच्या इच्छेसाठी फिरतो बरं का. मी माझ्या बापाच्या इच्छेसाठी फिरतो. जी टॉकीतला माझे मी कीर्तनकार का झालो, माझे वडील दुसऱ्याचे, तुमच्या ह्या लासलगावच्या बाजारपेठमध्ये माझे वडील कितीदा तरी कांदे भरायला येत होते, कितीदा तरी माझे वडील इकडे कामाला येत होते. मी एका सालगड्याचं पोरग आहे. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात आई सालानं कमी होत कामाला होती. तिथे एकदा एक महाराज आले, आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं, पाय धुवायला. आणि माझा बाप मला घरी म्हणतो, तुला काय व्हायचंय. मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचं, मला पॉलिटेक्निक साईडला जायचं होतं. माझे वडील म्हणले, ते इंजिनिअरिंग मला कळत नाही, आपली इच्छा आहे तू महाराज व्हावं. म्हणलं जमल का. वडील म्हणले, जमत असलं ते इथं बसायचं नाही तर उठायचं. बापानं चॅलेंज दिली, ती चॅलेंज मी ॲक्सेप्ट केली, म्हणून तुमच्या समोर उभा आहे भावानं, दुसरं काहीच नाही. आणि इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणं, शिवचरित्रातून पहिला आदर्श घ्या. आपल्याला आपल्या बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करता आली पाहिजे. आणि ज्या पोरानं बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट केली ना, त्याला यश भेटतं म्हणजे भेटतं. अरे झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला तेव्हा गावात पोरांनी बॅनर लावलं होतं चौकात, आणि बॅनरवर लिहिलं होतं, मित्रा तुझं मनातून अभिनंदन. हे बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं. माझ्या बापाचा मित्र घरी जाऊन बापाला म्हणतो, तुझ्या पोराचं बॅनर लागलंय चौकात. वडील म्हणले, कशाचं बॅनर आहे. त्याला सांगता आलं नाही. ते म्हणलं, तुझ्या पोराचा मोठा फोटो आणि बाकीच्याची मुंडकी चिटकिली. आता त्याला काय सांगता येणार, साधा माणूस. वडील म्हणले, बघावं लागते काय मॅटर आहे. वडिलांनी पायात बूट घातला, अंगात सदरा घातला, वडील निघाले दादा. 2 किलोमीटर चालत गेले दादा, 2 किलोमीटर. बॅनर असं चौकात लागलं होतं. माझे वडील असे बॅनरकडे एकटक बघत होते, एकटक. आणि येणारा जाणारा माणूस म्हणत होता, काय बघताय. आणि माझा बाप बोलू शकत नव्हता. बाप फक्त इशाऱ्यानं सांगत होता, बॅनरवर आहे ते आपलं पोरग आहे. त्या दिवशी माझ्या बापानं गावातल्या 100-200 लोकांना चहा पाजला भावानं. किती? 100-200. माझा बाप आहे तो. त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमधल्या सगळ्या खुर्च्या बॅनरकडे. सुर के पिओ नाही, देख के पिओ. पहिले देखो बाद में पिओ. एक जण मला, मी चहा पित नाही, दूध घे. ते मला दूध पित नाही, कॉफी घे. ते मला कॉफी बी पित नाही, 15 रुपये घे. पण तू बॅनर, अरे पोरग बॅनरवर दिसणं बापासाठी आनंद आहे नाही. झी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला. वडील घरी आले, इमानदारानं सांगतो, शिवरायांची शपथ घेऊन हा जीवनात घडलेला प्रसंग आहे.
माझे वडील आले, सोप्यावर बसले. आहा, त्या दिवशी आपल्या बापाची छाती अशी फुललेली होती एकदम. आहा, आनंदातच, हवेतच आपला बाप. हवेत म्हणजे हवेतच. ते 12th फेल नावाचा पिक्चर आला बघा, आणि मनोज शर्मा IPS झाले, गावाकडे फोन केला, बाप मला रुक मैं अभी आया. त्यांची आई म्हणली कहाँ निकले? तो उस चौहान से जाकर कह के आता हूँ तूने मैं IPS के बाप के साथ पंगा लिया है. बापाला हवा असते. आणि एक वाक्य सांगू भावांनो, 25 वर्ष आपण बापाच्या जीवावर उड्या मारल्यात ना, आपल्या बापानं आपल्या जीवावर उड्या मारल्या पाहिजेत असं कर्तृत्व सिद्ध करा, बस, बाकी काहीच नाही. अरे वडील मला टीव्हीवर बघत होते, माझ्या वडिलाला वाचता लिहिता येत नाही दादा, टीव्हीवर मी दिसतो नावाची पट्टी आली, माझ्या बापाला वाचता येत नाही, पण माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतो, ए पोराचं नाव आलं टीव्हीवर. आई म्हणते मला दिसा नका बापा. मी त्या दिवशी एक गोष्ट शिकलो की अक्षर ओळख नसणारा बाप सुद्धा लेखाचं कर्तृत्व वाचू शकतो. वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले. दादा, माझ्या बापानं गळ्यातला रुमाल काढला, माझ्या बापानं टीव्हीवरची धूळ पुसली, बरं का, धूळ पुसली, हळदी कुंकू आणलं, टीव्हीला लावलं. टीव्हीला आई अगरबत्ती ओवाळली माझ्या वडिलांनी. टीव्हीला सोप्यावर बसले, कीर्तन होईपर्यंत, कार्यक्रम होईपर्यंत निवांत बसले. आणि जसा कार्यक्रम झाला लगेच गावात. कसं वाटलं? हवा कसं वाटलं? अरे तुमच्या गावातलं एखादं पोरग जर पोलीसमध्ये लागलं ना, ट्रेनिंग व्हायच्या आधी बाप गावात म्हणते निटरा गोळ्या घालील पोरग पोलीसमध्ये. आता पोरग नुसतं पोलीसमध्ये लागलं की बाप लिस्ट काढतंय. कशाची माहिती का? कुणी कुणी आलेले पाहुणे परत पाठवलेत, कुणी कुणी कसं 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 केलंय, लिस्टच असती बापाकडं. वडील अख्या गावात फिरले. आई संध्याकाळी घरी आले ना, आम्ही जेवायला बसलो. आता कार्यक्रमामुळे मी जास्त दिवस घरी नसतो. आता मी जवळजवळ 6 तारखेला घर सोडलंय सर. 6 तारखेला आता घरी जायचा विषयच नाही. तुम्ही माझ्या गाडीजवळ या, 2 बॅग असे कपडे फुल आहेत, एक वापरलेले एक वापरायचे. कारण 28 दिवसात 39 व्याख्यान आहे तुम्हाला. 28 दिवसात 39 एवढं फिरायचंय. 15 दिवस घरी जात नाही. पण मी ज्या दिवशी घरी जातो ना, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत जेवण करणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पुण्य समजतो मी, सगळ्यात मोठं पुण्य. बापासोबत जेवायला बसलो भावांनो, आणि बोलता बोलता म्हणलं पप्पा टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावला आज? बापाला बोललं पाहिजे ना आपण. म्हणजे लावलं. म्हणलं तसं नाही. का बरं लावलं? चोर कीर्तनाकडे जात नव्हती. आता माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला मी, वाटत नाही पण आहे. कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी. अच्छा टिप्पर आहे का? सगळे बघू लागले. म्हणलं काय आपण बी बघून घ्यावं. आता कधी तुम्ही टिप्पर बघितलंच नसेल ना. इकडे बघा, म्हाताऱ्या कोताऱ्याला जर जयंतीकडे चल म्हणलं ना, ते म्हातारा सरळ म्हणायचं नका बाबा नका. उग त्या डीजेच्या तालामध्ये आवाजात आपल्या छातीत कळबेळ निघाली तर आपल्यालाही कळायची नाही, लोकांनाही कळायची नाही. पुढच्या वर्षी महाराजाची जयंती ना आपली पुण्यतिथी एकाच मंडपात व्हायची. नग नग नग. म्हातारे कोतारे जयंतीकडे येत नव्हते, पोरं सोरं सप्त्याकडे जात नव्हते. पण मधल्या काळामध्ये या वैचारिक प्रबोधनामुळे क्रांती झाली, बदल झाला. आज आपल्या या जयंतीला वयोवृद्ध माणसं येत, तरणे पोरं येत, लहाने पोरं येत, माय माऊल्याही उपस्थित आहेत. याच्या इतकी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली? आणि का तुम्ही जयंतीकडे यायचं, का यायचं, का शिवरायांना तुम्ही मानायचं? त्याचं एकमेव कारण आहे. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवरायांना घेऊन माँसाहेब जिजाऊ पुणे जिल्ह्यात गेल्या. तिथं गाढवाचा नांगर फिरला होता, प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदौड. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेनिंग सुरू झाली. आत्ताच्या शब्दात काय ट्रेनिंग होती? कधी या दरीत जायचं, कधी त्या डोंगरावर जायचं, कधी या पर्वतावर चढायचं, कधी त्या खारीत जायचं, कधी त्या खाईत उतरायचं, कधी या डोंगरावरून त्या डोंगरावर, या दरीतून त्या दरीत, कधी या सगळीकडे फक्त फिरत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी थकून जिजाऊंना विचारतात, आऊसाहेब आम्ही रोज उठतोय, रोज निघतोय, कधी या डोंगरावर, कधी या दरीत, कधी या खोऱ्यात, कधी हे काय चाललोय, असं किती दिवस चालायचं? आणि माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना पहिला मूलमंत्र दिला. माँसाहेब जिजाऊ म्हणल्या, शिवबा, ज्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर तुम्ही आता फिरताय ना, त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांसोबत चांगली ओळख करून घ्या. कारण एक दिवस शत्रूंपासून तुमचं रक्षण करण्याचं काम हाच सह्याद्री करणार आहे, दुसरं कुणीही करणार नाही. आणि इतिहासाचा पानं वाचा, प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना मदत करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं. हे शिवरायांचं द्योतक आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलंय. तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला वेगळं बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार माँसाहेब जिजाऊंनी केला. म्हणून शांता शेळकेंची ती ओळ ते असं लिहितात, अभिमानानं सांगत असते बाई आहे, अभिमानानं सांगत असते बाई आहे, आणि युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. खरं तर त्या खलील जिब्रानचं एक वाक्य आहे साहेब, मला ते लय वाक्य आवडतं. ए पोरा, ए नीट बस, ती खुर्ची नीट कर, खुर्चीमुळे भले भले पालते झाले, तू नीट बस, तूच ए तूच, हां तूच. ते असे 2 टंगडे वर करू नको खुर्चीचे.
असं बस, सरळ बस, इकडे बघ माझ्याकडे. आणि आता जर तुम्ही येडे चाळे केले तर समोर बोलून तुमचा बी सत्कार करेल आणि तुमच्या पप्पाचा बी सत्कार करेल मी. त्यामुळे आपल्या पप्पाचा जर सत्कार असा सत्कार होऊ द्यायचा नसेल तर 2 मिनिटं लक्ष द्या. आई, त्या खलील जिब्रानचं एक वाक्य तो असं म्हणतो, जेव्हा 2 बाया एकमेकाला बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही. 2 स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात काहीच बोलत नाही. त्यांचं जास्तीत जास्त बोलणं काय असते माहिती का? साडीचं सूत चांगलं आहे आणि या कलरची सेम माझ्याकडे, आणि तुझं सूत कसं काय खराब आहे. ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. आणि ती ताकद पाहिली स्वराज्यानं. कशी पाहिली? अरे तोरणा किल्ला ताब्यात घेतला, महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य वाढवण्याचं काम केलं. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन आत्ताच्या भाषेत महिला मेळावे घेतले. गावागावात जावं, महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं, माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय, माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराची ताकद उभी करा. स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा माँसाहेब जिजाऊंचा आहे. आणि आई, महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आता तुमच्या गावात बचत गट असेल की? बोला, मी काय तुम्हाला काय कर्ज बिर्ज मागं नाही. आहे का नाही बचत गट? बीसी? बरं जाऊ द्या, आता परिवर्तन थोडं बोलू का? एवढं एक बदल सांगू काय? गावात बदल झाला पाहिजे वाटतं का? सांगू का? तुमच्याकडे ते मकर संक्रांत झाली का? हे खेळतात का इकडे? मकर संक्रांत झाली का नाही? हां, मोकळं बोला, काही घाबरू नका. आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम असते का? एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंकू ते असते का नाही? काय काय गोळा केलं सांगा बरं पटपट, सांगा ना पटपट. जाऊ दे, मी सांगतो आता तुम्हाला, सगळ्याला सांगाय वेळ नाही. मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले. शॅम्पूच्या पुड्या, बारक्या बारक्या पिलेटी, एवढाल कंगवे, पातळ पिलेट, पातळ ते ट्रे, कुकाचे करंडे, बरोबर आहे काही, चहाच्या चाळण्या. आता तुम्हाला काय सांगा, माझ्या घरात 38 चाळण्या आल्या. मला भाषण बंद करून हॉटेल टाका वाटायले. 38 चाळण्या वापरा कुठं? एक चाळणी वर्षभर जाईल. ते कवत 38 चाळण्या. पण मी जे माझ्या घरात बदल केला ना तो तुमच्या घरात सांगतो. प्रामाणिकपणे सांगू, मी मागच्या 2 वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक मायमाऊलीला गाथा भेट दिली. अशा 1700 गाथा वाटल्या. 1700 गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या. मागच्या वर्षी 1400 ज्ञानेश्वर्या वाटल्या. आणि यावर्षी मुद्दामून सोबत आणलाय हा एक पेन. हा पेन यावर्षी प्रत्येक आलेल्या मायमाऊलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना. का? कारण हा पेन तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाहीत. तो पेन तुम्ही या लेकरांच्या हातात द्याल आणि त्यांची आठवडाभराची का होईना शिक्षणाची व्यवस्था होईल. पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पू, बरं शॅम्पू बी काय देतात? सगळ्या कंपनीचे शॅम्पू. आणि ही लावती शिका काही, तेच नाही दिलं. मग सगळे शॅम्पू कुठे येतात माहिती का? अहो तुम्हाला का हो, शॅम्पू घ्या ना, तुम्हाला द्या ना. त्यानं शॅम्पू फोडला, लावला, क्लिनिक प्लस होता. दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं. ती म्हणले, अहो हा मला का हो, शॅम्पू घ्या ना. त्यानं शॅम्पू घेतला, वेगळाच निघाला. हेड अँड शोल्डर. तिसऱ्या दिवशी डव, पुन्हा चिक. वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून कळलं मला काय म्हणायचे ते. आई, तुमचं लेकरू म्हणून सांगतो, पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये 5 रुपयाचा कंगवा, चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा, ज्याच्यामुळं आयुष्याची चाळणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना, असं एखादं पुस्तक, 10 रुपयाचं रजिस्टर, 20 रुपयाचा पेन, 10 रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या. कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल. वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब. तो तुम्ही एक नियम पाळाल आशावाद व्यक्त करतो. माँसाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या. आणि महिलांनी का आलं पाहिजे, महिलांनी कशामुळे शिवजयंतीमध्ये सहभागी झालं पाहिजे, त्याचं एकमेव कारण आहे, या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं. पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा. म्हणून लक्षात ठेवा, माँसाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता. आणि का अभिमान होता माहितीये? जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो. ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता. स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र आहे. माफ करा मला, वर्तमानामधली परिस्थिती तशी आहे का तुम्ही विचार करा जरा. मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो. अल्पवयीन मुलीवर. आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला ना एन्काउंटर. त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्रात. मला एक जण म्हणला, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी म्हणलं, मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर ते 100% बरोबर, चूक झालंच नाही. सोडा, आणखीन मोकळं सांगू,
2-4 वर्षापूर्वी हैदराबादमध्ये एका पोरीवर बलात्कार झाला. प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पोरीचं. सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ, ती पोस्ट सगळी. बलात्कार झाला हैदराबादमध्ये आणि आम्ही इथं निषेध केला. निषेध कुठं? इथं मोबाईलमध्ये निषेध निषेध निषेध, कॅन्डल मार्च, निषेध. आणि हैदराबाद पोलिसांनी 14 तासाच्या आत बलात्काराला बेड्या ठोकल्या. आणि बेड्या नाही ठोकल्या, तेच ठोकले डायरेक्ट. बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली, नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात आली, आणि निफाड तालुक्यातल्या आपल्या गावात आली. आणि आपल्या गावातल्या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. काय स्टेटस होतं? हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन, कारण बलात्काराचा एन्काउंटरच केला पाहिजे, ही तुमची माझी काळजाची आग आहे ना. लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. या जगातलं बलात्काराचं पहिलं एन्काउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे, सगळ्यांना माहिती आहे. मासाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत. तेव्हा रांझा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचं आहे, मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही. रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं वतनदारानं पोरीवर बलात्कार केलेली घटना इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे. आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे. शिवचरित्रातलं आणखीन एक वेगळे पण सांगतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं, सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं. दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना, तेव्हा ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल, कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय, इथला कुणीतरी राज्य निर्माण करतोय. पण दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं, आपलेच लोक म्हणत होते नसते होत, कुणी उठायचं स्वराज्य करायचं काय सोपं आहे का? कोण म्हणत होते? आपलेच म्हणत होते. शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते. आणि हा अनादी अनंत काळापासूनचा नियम आहे साहेब. म्हणून ते डायलॉग हाणतात बघा, ट्रकवर लिहिलेलं असतं आपलेच गद्दार. उगल हे ट्रॅक्टर, ते ट्रॅक्टरवालं ते ट्रकवालं सगळ्यात मोठं हुशार असते ती. त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालो जास्त. आपलेच गद्दार, हमें तो शबास, आपणोने लुटा. हे अनादी अनंत काळापासून चालू आहे. शिवरायांना विरोध कुणी केला पहिला? कुणी केला? आपल्या लोकांनी केला. पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श, मी बोलत असताना एक आदर्श मांडून जाईल. शिवचरित्रातला तिसरा आदर्श, सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात, पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना, आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात. हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे, सगळ्यात मोठा भाग आहे हो, सगळ्यात मोठा भाग. आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता. बरं, ही सगळीकडे बोंब अशीच आहे बरं का, जरा मोकळं बोलू का साहेब? मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही, माहीत छान सांग, करीतच नाही. यावर्षी आमच्या पोरं म्हणले यावर्षीचं व्याख्यान तू कर, 50,000 मानधन घे. म्हणलं 1 लाख पट्टी घ्या, पण मला बोलू ना.